नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी मधील विषय विज्ञान. आज पहिला पाठ आपण पाहणार आहोत. पहिला पाठ आहे सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण. आज आपण प्राण्यांचं आणि वनस्पतींचं अनुकूलन कसं असतं ते अभ्यासणार आहोत. या पृथ्वी तलावर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत. काही वनस्पती पाण्यात आढळतात तर काही वनस्पती वाळवंटी प्रदेश तसंच बर्फाळ प्रदेश अशा विविध ठिकाणी आढळतात. प्राणी जलचर आहेत, उभयचर आहेत, भूचर आहेत, सरपटणारे प्राणी, असं प्राणी आणि वनस्पती यांनी आपलं जग भरलेलं आहे. म्हणजेच प्राण्यांमध्ये ही विविधता आढळते. ही प्राण्यांमध्ये विविधता का आढळते बरं आपणाला? बघा, काश्मीर, राजस्थान. काश्मीर हा हिमप्रदेश आहे तर राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे. काश्मीर मधील ज्या वनस्पती जगतात त्या वनस्पती राजस्थान मध्ये आढळून येत नाही आणि राजस्थान मध्ये ज्या वनस्पती आढळून येतात त्या काश्मीर मध्ये आढळून येत नाही. कारण वनस्पती या आपल्या परिसरानुसार किंवा वातावरणानुसार स्वतःमध्ये बदल घडवत असतात. यालाच अनुकूलन म्हणतात. बघा, अनुकूलन म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया. सजीव ज्या परिसरात आणि वातावरणात राहतो त्याच्याशी तो जुळवून घेण्याचा म्हणजेच त्याच्याशी तो समरस होण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानुसार आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणत असतो. यालाच अनुकूलन असं म्हणतात. आता उदाहरणार्थ कमळ ही वनस्पती आपण घेऊया. कमळ बघा पाण्यामध्ये वाढतं आणि त्याची जी मुळं आहेत ही तंतूसारखी लहान लहान असतात. पानं आहेत ती गोलाकार पसरट असतात, मोठी असतात आणि त्या पानावर मेणासारखा एक थर असतो. का तर पाणी त्यावरून लगेच निसरून जावं म्हणून. आणि त्याची जी खोड आहे ही जाडसर असतात. बघा, आता आपण पाण्यामध्ये ज्या वनस्पती असतात त्या जलीय वनस्पतीमधील अनुकूलन याविषयी माहिती घेणार आहोत. जलाशयामध्ये ज्या वनस्पती असतात त्यांची जी मुळं असतात ती मातीमध्ये एकदम घट्ट रुतलेली असतात म्हणजेच रुजलेली असतात. त्यांची खोडं पाण्यात बुडालेली असतात आणि पानं फुलं मात्र पाण्यावर तरंगत असतात. कमळ, जलपर्णी अशा ज्या वनस्पती आहेत त्यांचे देठ मऊ, पोकळ आणि लवचिक असतात. म्हणजेच त्यांनी आपण पाण्यात उगवला आहे तर त्या पाण्याशी अनुकूलन साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. त्यांची जी पानं आहेत त्या पानावर मगाशी म्हटल्याप्रमाणे मेणासारखा एक थर असतो की ज्यामुळे पाणी लवकर निसरून जातं. आता आपण वाळवंटी प्रदेशातील ज्या वनस्पती आहेत त्यांची माहिती घेऊया. वाळवंटी प्रदेशामध्ये निवडुंग यासारख्या काटेरी वनस्पती आढळतात. या वनस्पतींनी तेथील जे उष्ण वातावरण आहे त्या उष्ण वातावरणाशी अनुकूलन साधलेलं असतं. त्यांची जी पानं असतात ती खूप लहान असतात आणि नंतर त्या पानांचंच काट्यामध्ये रूपांतर होतं. यामुळे काय होतं की जे पाणी आहे ते वाफेच्या रूपात कमी प्रमाणात बाहेर टाकलं जातं आणि अशा वनस्पती जमिनीमध्ये खूप दीर्घकाळ अशा तग धरून राहतात. आता आपण हिम प्रदेशातील म्हणजे बर्फाळ प्रदेशातील वनस्पती कसं अनुकूलन साधतात ते बघणार आहोत. आपल्या भारताचा जो उत्तर भाग आहे म्हणजे काश्मीर सारखा, इथं देवदार, पाईन अशा सूचीपर्णी म्हणजे काय की त्यांच्या पानांचा आकार सुईच्या टोकाप्रमाणे असतो. अशा वनस्पती असतात आणि ह्या ज्या वनस्पती असतात त्यांचा आकार मात्र शंकूसारखा असतो. तो त्यांनी अनुकूलन साधण्यासाठी तसा आकार स्वतःमध्ये बदल केलेला असतो. बर्फ पडल्यानंतर तो झटकन खाली पडावा किंवा त्याचा जो मार आहे तो पानांना लागू नये म्हणून अशा झाडांचा आकार शंकूसारखा असतो.
आता जंगले, जंगलामधील वृक्षे, झाडे, झुडपे, रोपटे असे विविध प्रकार, वेली असे विविध प्रकार आढळतात. जी मोठी झाडे असतात ती सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच 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 वाढतात आणि त्याचा आधार घेऊन वेली वाढत असतात. म्हणजेच वेलींनी स्वतः जीवन जगण्यासाठी केलेले हे अनुकूलनच आहे. गवताळ प्रदेशामध्ये बघितलं तर झुडपं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे गवताचे प्रकार पण असतात आणि ही जी झुडपं असतात ती एकदम खुरटी असतात, तंतुमय मुळाप्रमाणे असतात आणि त्यामुळे ते जमिनीची धूप थांबवतात. अशा प्रदेशामध्ये साप, ससे यासारखे प्राणी राहतात कारण ते तिथं अनुकूलन साधत असतात. आता आपण ज्या वनस्पती आहेत त्या काही वनस्पती स्वयंपोषी असतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि काही वनस्पती ह्या परपोषी असतात, म्हणजेच दुसऱ्या वनस्पतीने केलेले जे अन्न असतं त्यावर ह्या जगत असतात. आता उदाहरणार्थ पाहूया अमरवेल. ही जी वनस्पती आहे ही बघा दुसऱ्या झाडाच्या खोडावर जाळं तयार करते आणि आपल्या तंतुमय काड्यासारखे खोडे त्यामध्ये रुतवून तेथून अन्न स्वतःसाठी शोषून घेते, पोषक द्रव्ये शोषून घेते आणि स्वतःचं जीवन जगत असते, म्हणजे अनुकूलन साधत असते. दुसरं उदाहरण घेता येईल आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या पदार्थ म्हणजे भाकरी, पाव यावर काय येते, बुरशी येते बघा. बुरशी येते त्याला आपण काय म्हणतो, बुरशीला आपण म्हणतो काय, भुरा आला, बरोबर आहे. म्हणजे भुरा, बुरशी ही सुद्धा अनुकूलन साधण्यासाठी, स्वतः जगण्यासाठी एक वनस्पतीने केलेलं अनुकूलनच आहे. आता चित्र एक तुम्हाला दाखवतोय. या चित्रामध्ये बघा व्हीनस फ्लायट्रॅप ही वनस्पती दिसते. याची पानं बघा कशी आहेत, पानं त्या वनस्पतीने स्वतः उघडलेली आहेत आणि ही पानं उघडल्यामुळे काय झालेलं आहे की अशी पानं उघडी दिसली की कीटक किंवा भक्ष्य जे आहेत ते यावर येऊन बसतात, आकर्षित होतात आणि यावर येऊन बसले की ही वनस्पती आपोआप आपले पानं मिटते आणि अशी पानं मिटल्यानंतर ते जे भक्ष्य आहे ते स्वतः खाते आणि स्वतः आपले जीवन जगवते, म्हणजेच स्वतःमध्ये हे अनुकूलन करते. अजून वनस्पतीविषयी काही जर माहिती असेल तर मला नक्कीच कळवा. यानंतर स्वाध्याय देतोय, तो स्वाध्यायामधील प्रश्न आहेत ते पाहायचे आहे तुम्ही. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, अनुकूलन म्हणजे काय? पहिला प्रश्न परत एकदा सांगतो, अनुकूलन म्हणजे काय? दुसरा प्रश्न आहे, निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? तिसरा प्रश्न आहे, खाली मी वनस्पती देतोय त्यामध्ये कोणतं अनुकूलन झालेलं आहे ते तुम्ही लिहायचं आहे. जलीय वनस्पती आणि हिम प्रदेशातील वनस्पती.